प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. यावेळेस आपण परमेश्वराचं वचन ऐकणार आहोत आणि आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग घेतलेला आहे तो आहे पहिलं इतिहास याचा 4था अध्याय वचन 9 आणि 10. फर्स्ट क्रॉनिकल्स चॅप्टर 4 वर्स 9 and 10. याबेस हा आपल्या भाऊबंदामध्ये फार प्रतिष्ठित होता. त्याच्या आईने त्याचं नाव याबेस असे ठेवून म्हटले की त्यास प्रसवताना मला फार क्लेश झाले. याबेसाने इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा, तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलुखाचा विस्तार वाढवशील आणि मजवर कोणतीही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला. हालेलुया. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करो. आजच्या संदेशाचा जो शीर्षक आहे ते आहे याबेसाची प्रार्थना, द प्रेयर ऑफ याबेस. तर प्रियानो, आपण या शास्त्र भागाकडे पाहत असताना आपल्याला हे दिसून येतं की हा शास्त्र भाग फारच सामर्थ्यशाली आहे, पण बऱ्याचदा या शास्त्र भागाकडे किंवा या 2 वचनांकडे दुर्लक्षित करण्यात आलेलं आहे. फक्त 2 वचनामध्ये जीवन बदलणारे सत्य पूर्णपणे या भागामध्ये तुम्हाला आणि मला दिसून येत आहे. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेस पहिलं इतिहास वाचतो तर पहिल्या अध्यायापासून 8व्या अध्यायापर्यंत आपल्याला सर्वांची वंशावळी लिहिलेली त्या ठिकाणी दिसून येतं. आणि ही वंशावळी त्यामध्ये लिहित असताना मध्येच हे 2 वचनं याबेसाबद्दल लिहिण्यात आलेले आहेत. आणि ही याबेसाची छोटीशी गोष्ट जी आहे, त्याचं जीवन सत्य जे आहे ते या 2 वचनामध्ये प्रगट करण्यात आलेलं आहे. आणि या वंशावळीच्या यादीमध्ये अचानकपणे याबेसाचं नाव येतं आणि अचानकपणे स्पष्टपणे त्याच्या जीवनामधल्या काही गोष्टी आहेत किंवा त्यांनी जी काही धाडसी प्रार्थना परमेश्वराकडे केलेली आहे ते या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. आणि फक्त त्यांनी देवाकडे धाडसी प्रार्थनाच केली नाही तर परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकलेली आहे. याबेसाने त्याचं जे काही भूतकाळ आहे किंवा त्याचं नाव किंवा त्याची परिस्थिती याच्याने त्याचं भविष्य निश्चित केलेलं नाही. त्याऐवजी तो देवाकडे वळालेला आहे. आणि म्हणूनच पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं की याबेस आपल्या भाऊबंदामध्ये फार प्रतिष्ठित होता. आणि म्हणून तुम्हाला आणि मला काहीतरी याच्यातून सामर्थ्यशाली गोष्ट शिकायला मिळते. आणि काय आहे ती सामर्थ्यशाली गोष्ट? तर ती हे आहे की तुमचा जो काही भूतकाळ आहे, तुमचा भूतकाळ तुमच्या भविष्यावरती नियंत्रण करू शकत नाही, तर तुमच्या भविष्यावरती फक्त देवाचं नियंत्रण आहे. आणि म्हणून आम्हाला याबेसाचा जो काही भूतकाळ आहे त्या भूतकाळावरती त्याचं भविष्य नियंत्रित करण्यात आलेलं आहे असं आपल्याला दिसत नाही, तर परमेश्वराने त्याचं भविष्य जे आहे आपल्या हातामध्ये घेऊन त्याची परिस्थिती त्याच्यासाठी बदललेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहतो की एक जीवन आहे जे स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि वचन तुम्हाला आणि मला सांगतं की याबेस हा आपल्या भाऊबंदांमध्ये फार प्रतिष्ठित होता. याबेस फार प्रतिष्ठित होता म्हणजे तो इतरांपेक्षा, त्याच्या भाऊबंदांपेक्षा तो फार वेगळा असा तो होता. आणि त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती म्हणून तो प्रतिष्ठित होता असं नाहीये. त्याच्याकडे सामाजिक एक स्थान होतं, एक सोशल स्टेटस होतं म्हणून तो प्रतिष्ठित होता असं बायबल आपल्याला सांगत नाही. किंवा त्याच्याकडे एक विशेष कौशल्य होतं म्हणून तो प्रतिष्ठित होता असं नाहीये प्रियानो.
तर तो कशामुळे तो प्रतिष्ठित होता, तर त्याच्या चारित्र्यामुळे आणि देवाबरोबर असलेल्या नातेसंबंधामुळे तो प्रतिष्ठित होता. आणि म्हणून प्रियानो, पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला पहिला शमूएल याचा 16वा अध्याय आणि वचन 7, 1 सॅम्युएल चॅप्टर 16 वर्स 7, याच्यामध्ये देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की मानव बाहेरचं स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो. आणि म्हणून बाह्य यशामुळे आम्ही परमेश्वराला प्रभावी करू शकत नाही. तर परमेश्वर काय पाहतो, तर प्रामाणिक हृदय परमेश्वर पाहतो. प्रामाणिक हृदयाने परमेश्वर प्रेरित होतो. आणि म्हणून या ठिकाणी प्रार्थनेत प्रतिष्ठा मिळवण्याकरिता ज्या 2 वैशिष्ट्यांची गरज आहे त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत, तर पहिली गोष्ट ही आहे की आग्रही असणे. आम्ही प्रार्थनेमध्ये आग्रही असलं पाहिजे. आमची प्रार्थना तीव्र असली पाहिजे, कडक असली पाहिजे. आमची प्रार्थना अवश्य असली पाहिजे. आमची प्रार्थना प्रामाणिक असली पाहिजे. आणि आमची प्रार्थना जी आहे ती निश्चयी म्हणजे डिटरमाइंड अशी आमची प्रार्थना असली पाहिजे. आणि हे पहिलं वैशिष्ट्य आहे आग्रही असण्याचं. पहिलं वैशिष्ट्य आहे की आम्ही प्रार्थनामय जीवन ज्यावेळेस आम्ही जगतो आणि त्या प्रार्थना आमच्या जर का प्रतिष्ठित असल्या पाहिजेत तर आमच्या प्रार्थना आग्रही असल्या पाहिजेत. प्रियानो, म्हणूनच याकोब आपल्या पत्रामध्ये लिहितो, याकोब 5:16 मध्ये, जेम्स चॅप्टर 5 वर्स 16 याच्या दुसऱ्या भागामध्ये म्हटलेलं आहे, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. हालेलुया. आणि म्हणून आमच्या प्रार्थना अशा पाहिजेत की त्याच्यामध्ये आग्रह असला पाहिजे, त्याच्यामध्ये तीव्रता असली पाहिजे. आम्ही त्या गोष्टी देवाकडून मिळवण्याकरिता आमच्यामध्ये आवेश असला पाहिजे आणि प्रामाणिक हृदय घेऊन आम्ही देवाकडे त्या प्रार्थना आम्ही केल्या पाहिजे. दुसरं वैशिष्ट्य प्रतिष्ठित प्रार्थना करण्याकरिता ते आहे नम्रता. आमच्यामध्ये नम्रता असली पाहिजे. ती नम्रता घेऊन आम्ही देवाकडे प्रार्थना आम्ही केली पाहिजे. ह्याच पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये वचन 6 आणि 7 मध्ये म्हटलेलं आहे, 1 पीटर चॅप्टर 5 वर्स 6 and 7, म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, म्हणजे तो तुमची काळजी घेतो. वचन तुम्हाला आणि मला सांगतं की देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, म्हणजे आम्हाला लीन व्हायचं आहे. आम्हाला नम्र अंतकरणाने त्या देवासमोर आम्हाला जायचं आहे. ज्या वेळेस आम्ही लीन होतो, नम्र होतो, त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला आणि मला उंच करतो. आणि म्हणून ही दुसरी गोष्ट आहे, आम्हाला जर का प्रतिष्ठित व्यक्ती याबेसासारखं बनायचं आहे, आमच्या जर का प्रार्थनेत आम्हाला प्रतिष्ठित व्हायचं आहे, तर आमच्यामध्ये नम्रता असणं गरजेचं आहे. आम्ही खरी नम्रता घेऊन आम्ही त्या देवासमोर येऊन आग्रहाने आम्ही प्रार्थना केली पाहिजे. तीव्रतेने किंवा आवेशाने आम्ही प्रार्थना केली पाहिजे. मगच देवासमोर आमच्या प्रार्थना ज्या आहेत त्या सन्माननीय प्रार्थना अशा होतील, प्रतिष्ठित प्रार्थना अशा त्या होतील. आणि म्हणून आज देव अशा लोकांकडे पाहत आहे जे प्रार्थना योद्धे आहेत आणि जे प्रतिष्ठित आणि सन्मानित जीवन जगत आहेत, अशांकडेच देव पाहत आहे. म्हणजे जे लोक इतर लोक त्यांच्याकडे पाहू देत किंवा न पाहू देत, पण ते अशा प्रकारचं जीवन जगतात की ते एक प्रार्थना योद्धे आहेत आणि आवेशाने प्रार्थना करणारे ते लोक आहेत, आग्रहाने प्रार्थना करणारे ते लोक आहेत आणि नम्रतेने प्रार्थना करणारे ते लोक आहेत. अशा प्रार्थना योद्ध्यांना परमेश्वर शोधत आहे प्रियांनो. आणि म्हणून तुम्हाला आणि मला सुद्धा प्रार्थना करत असताना आमच्यामध्ये हे 2 वैशिष्ट्ये आमच्याकडे असले पाहिजेत
की आम्ही आग्रहाने प्रार्थना केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे, आमच्यामध्ये नम्रता असली पाहिजे. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं वचन 10 मध्ये, पहिला इतिहास याचा 4था अध्याय वचन 10. त्या ठिकाणी याबेसाने केलेली जी काही प्रार्थना आहे ती आपल्याला त्या ठिकाणी दिसते. तर पहिले परमेश्वराच्या आशीर्वादांसाठी धाडसी प्रार्थना. ती धाडसी प्रार्थना याबेसाने केलेली आहे. आणि वचन 10 मध्ये तो म्हणतो, तू माझे खरोखर कल्याण करशील. पहा, या ठिकाणी ही प्रार्थना स्वार्थी प्रार्थना नाही आहे, तर देवाची कृपा त्याला पाहिजे होती. देवाच्या कृपेसाठी याबेसाने एक प्रामाणिक इच्छा धरलेली होती. आणि त्याची जी काही प्रामाणिक इच्छा आहे तो या प्रार्थनेमध्ये प्रगट करत आहे. आणि तो म्हणत आहे की तू माझे खरोखर कल्याण करशील. या ठिकाणी याबेस जो आहे तो सामान्य आशीर्वाद देवाकडे मागत नाही, तो देवाला म्हणतो खरोखर कल्याण करशील म्हणतो. म्हणजेच की खरोखर देव त्याला आशीर्वाद करणार, खरोखर देव त्याला महान आशीर्वाद देणार आणि भरपुरीने त्याला आशीर्वादित तो करणार आहे, असा तो विश्वास देखील धरतो. आणि त्यानुसार तो प्रार्थना देवाकडे करत आहे. देवाला तो आशीर्वाद देण्याकरिता देवाकडे तो मागणी करत आहे. देवाने त्याचं भविष्य बदलावं याकरिता तो देवाकडे विनंती करत आहे. तो स्पष्ट सांगत नाही की काय आशीर्वाद त्याला पाहिजे आहे, ते सर्व तो देवावरती सोपून टाकतो. म्हणजे देवालाच निर्णय घेऊ दे कोणते आशीर्वाद याबेसाला द्यायचे आहेत. तो फक्त एवढंच म्हणतो की तू माझे खरोखर कल्याण करशील. आशीर्वाद हे नाही आहेत की जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला अधिक मिळावं, पण देवाची कृपा जी आहे त्या देवाच्या कृपेसाठी हा या ठिकाणी मागणी करत आहे. कारण त्याला ठाऊक आहे की देवाला माहिती आहे त्याची परिस्थिती काय आहे आणि त्याच्या परिस्थितीनुसार, त्याच्या गरजेनुसार देव त्याची कृपा जी आहे तो त्याला देणार आहे. आणि हे याबेसाला ठाऊक होतं, म्हणून तो प्रार्थनेमध्ये अशा प्रकारची विनंती तो करत आहे. तो वैयक्तिक आशीर्वादांसाठी तो विनंती करत आहे. देवाचा आशीर्वाद मागणे म्हणजे तो देवाला काय सांगत आहे, देवा तुझी कृपा दृष्टी माझ्यावरती असू दे. देवाची कृपा त्याला मिळावी याकरिता तो देवाकडे मागणी करत आहे. आणि म्हणून ही काही स्वार्थी प्रार्थना नाही. स्वतःसाठी देवाकडे काहीही मागणं जे आहे हे चुकीचं नाही आहे. देवाला एका विशिष्ट पद्धतीने आपल्याला आशीर्वादित करायला सांगणं हे काही चुकीचं नाही आहे. मग याकोब त्याच्या पत्रामध्ये काय म्हणतो, याकोब 4:2 मध्ये म्हटलेलं आहे, जेम्स चॅप्टर 4 वर्स 2, तुम्ही इच्छा धरिता तरी तुम्हास प्राप्त होत नाही, तुम्ही घात व हेवा करिता तरी हवे ते मिळविण्यास तुम्ही समर्थ नाही, तुम्ही भांडता व लढता, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. पहा, देवाकडे मागणे हे काही चुकीचं नाही आहे, पण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आणि मला यासाठी मिळत नाही कारण आम्ही त्या देवाकडे मागत नाही. आणि म्हणून याकोब या त्याच्या वचनामध्ये म्हणत आहे, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. आणि म्हणून फार महत्वाचं आहे की आम्हाला ज्या काही गोष्टींची गरज आहे ते आम्ही देवाकडे मागितलं पाहिजे. देव नक्कीच आमची प्रार्थना ऐकणार आणि आमच्या प्रार्थनेचं तो उत्तर देणार. त्या ज्या गोष्टींची मागणी आम्ही देवाकडे करत आहे त्याचा पुरवठा देव तुम्हाला आणि मला करणार. आणि म्हणून याबेस जो आहे तो या ठिकाणी प्रार्थना करून देवाकडून उत्तम जे आहे ते देवाकडे तो मागत आहे. देवाच्या आशीर्वादांची परिपूर्णता त्याच्या जीवनामध्ये दिसावी यासाठी तो देवाकडे प्रार्थना विनंती तो करत आहे.
आणि म्हणून स्वतःसाठी प्रार्थना करणं हे काही चुकीचं नाही आहे. कारण या ठिकाणी तो पैसे मागत नाही आहे, या ठिकाणी तो देवाकडे धन संपत्ती मागत नाही आहे, या ठिकाणी तो देवाकडे सामर्थ्य मागत नाही आहे. पण जे त्याच्या जीवनासाठी जे उत्तम आहे, जे त्याच्या जीवनासाठी कल्याणाच्या गोष्टी आहेत, त्याच तो देवाकडे मागत आहे. आणि तो देवाला म्हणत आहे, खरोखर तू माझं कल्याण करशील. कारण जर त्याचं कल्याण झालं तर त्याच्याद्वारे देवाचं गौरव हे होणार आहे. आणि म्हणून प्रियानो, तुम्हाला आणि मला सुद्धा याबेसच्या जीवनाकडून हेच शिकायचं आहे की आम्ही सुद्धा देवाच्या कृपेसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. देवाने आमचं कल्याण करावं, देवाने जे उत्तम आहे ते तुम्हाला आणि मला द्यावं, यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. जेणेकरून आम्ही आशीर्वादित झालो तर नक्कीच देवाचं गौरव त्याच्याद्वारे होणार आहे. मलाकी 10:3 मध्ये म्हटलेलं आहे, मलाकी चॅप्टर 3 वर्स 10, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतिती पहा. या ठिकाणी देव तुम्हाला आणि मला सांगत आहे की ज्या वेळेस तुम्ही तुमचं दशमांश जे आहे ते पवित्र भांडारामध्ये घेऊन येता, त्यावेळेस देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचा आशीर्वाद तो तुम्हाला, तुमच्या आणि माझ्यावरती त्या आशीर्वादांचा तो वर्षाव करणार आहे. आणि मी करतो की नाही ते पहा, असं देव तुम्हाला आणि मला म्हणत आहे. म्हणजे ही गोष्ट फार असं एक प्रकारचं आव्हान परमेश्वर तुम्हाला आणि मला केल्याप्रमाणे हे आहे. याचा अर्थ हा आहे की तुम्हाला आणि मला भरपूर आशीर्वाद परमेश्वर देणार आहे. आमची भांडारे भरून जातील एवढा आशीर्वाद जो आहे तो परमेश्वर तुम्हाला आणि मला देऊ करणार आहे. आणि म्हणून आम्हाला सामान्य गोष्टींमध्ये आम्हाला समाधान मानायचं नाही आहे. देवाची इच्छा ही आहे की देवाने तुम्हाला सर्वोत्तम आशीर्वाद द्यावे, म्हणून सर्वोत्तम आशीर्वाद तुम्हाला आणि मला मिळावे आणि त्या आशीर्वादाचा आनंद तुम्ही आणि मी घ्यावा, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही आरामदायी क्षेत्रामध्ये, आमच्या कम्फर्ट झोन मध्ये राहण्यासाठी आम्ही नकार दिला पाहिजे. सामान्यता जी आहे, जे ऑर्डिनरी आहे, त्यापासून आम्ही दूर झालं पाहिजे आणि देवाचे आशीर्वाद जे आहे ते तुम्ही आणि मी प्राप्त करून घेतले पाहिजे. कारण देव तुम्हाला आणि मला ज्या वेळेस आशीर्वाद देतो त्यावेळेस अगदी असामान्य मार्गाने तो तुमचं आणि माझं जीवन जे आहे ते आशीर्वादित करतो. आणि म्हणून आमच्या ज्या काही प्रार्थना आहेत त्या आम्ही आज बदलल्या पाहिजेत. पुष्कळ विश्वासणारे छोट्या प्रार्थना करतात का, तर त्यांचे विचार जे आहेत ते छोटे असतात, त्यांचे विचार जे आहेत मर्यादित असतात, एका लिमिट मध्ये असतात. आणि म्हणून त्याप्रमाणे ते छोट्या प्रार्थना ते करतात. म्हणजे छोट्या गोष्टींची मागणी जी आहे ते देवाकडे करतात. पण देव तुम्हाला आणि मला सांगत आहे की मोठ्या गोष्टींची मागणी तुम्ही करा, पण त्या गोष्टी तुम्ही मागत असताना देवाच्या इच्छेप्रमाणे त्या मागा. कारण पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं की तुमच्या आणि माझ्या मागण्या आणि कल्पनापेक्षा अधिक देणारा परमेश्वर तो आहे आणि त्यासाठी तो समर्थ आहे. इफिस्करास पत्र याचा 3रा अध्याय वचन 20. एफिशियन्स चॅप्टर 3 वर्स 20. जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करावयास जो समर्थ आहे. हालेलुया. म्हणजे आमचा देव जो आहे तो समर्थ आहे. कशासाठी समर्थ आहे की ज्या काही गोष्टी आम्ही प्रार्थनेच्या द्वारे त्याच्याकडे आम्ही मागतो, ज्या काही गोष्टी आम्ही आमच्या कल्पनेमध्ये असतात, त्या सर्व गोष्टींचा पुरवठा करण्याकरिता आमचा परमेश्वर जो आहे तो समर्थ आहे. आणि म्हणून याबेस प्रथम गोष्ट देवाकडे जी मागतो
ती देवाला सांगतो की खरोखर देवा तू माझं कल्याण करशील. दुसरी गोष्ट तो काय मागत आहे, माझ्या मुलुखाचा विस्तार वाढवशील. माझ्या मुलुखाचा विस्तार वाढवशील म्हणजे माझ्या मुलुखाची, माझ्या प्रदेशाची जी जमीन आहे ती तो वाढवायला सांगत नाही, पण तो त्याचा प्रभाव वाढवण्यास सांगत आहे, तो परिणाम वाढवण्यास सांगत आहे, उद्देश वाढवण्यास सांगत आहे. याबेस देवाकडे प्रभाव वाढवण्याची मागणी करत आहे, यासाठी की त्याला देवासाठी मोठा फरक करायचा होता. मोठं काहीतरी कार्य परमेश्वरासाठी त्याला करायचं होतं आणि म्हणून तो प्रभाव वाढवण्यासाठी तो सांगत आहे. त्याच्या मुलुकाचा विस्तार तो वाढवण्यासाठी सांगत होता, का तर त्याला एक देवाकरिता एक मोठा परिणाम जो आहे तो त्या भागामध्ये घडवून आणायचा होता. म्हणून तो देवाला सांगत आहे की माझ्या मुलुकाचा तू विस्तार कर. त्याला परमेश्वराने जी काही संधी त्याच्या जीवनामध्ये दिलेली होती, ज्या ऑपॉर्च्युनिटीज त्याच्या जीवनामध्ये दिलेल्या होत्या, त्याला तो एक्सपॅन्ड करण्याकरिता सांगत आहे. त्या संध्यांचा विस्तार कर असं तो परमेश्वराला तो सांगत आहे. कारण त्याच्या जीवनात काहीतरी जास्त आणि काहीतरी फार मोठं त्याला प्राप्त व्हावं अशी त्याची इच्छा होती. आणि म्हणून याबेस जे आहे तो देवाकडे काहीतरी जास्त मागत आहे, म्हणजे जास्त जबाबदाऱ्या परमेश्वराने त्याला द्यावे याची मागणी तो देवाकडे करत आहे. यासाठी की त्याला देवासाठी अधिक कार्य करायचं होतं, देवासाठी प्रभावशाली कार्य त्याला करायचं होतं. जितके लोक त्याच्या आजूबाजूला होते, त्याच्या प्रांतात होते, त्याच्या प्रदेशात होते, त्या लोकांच्या जीवनावरती परमेश्वराचा प्रभाव जो आहे तो त्याला पाडायचा होता. म्हणून तो देवाला सांगत आहे की माझ्या मुलुकाचा विस्तार तू वाढव. कारण याबेस जो आहे तो ज्या आरामदायी क्षेत्रामध्ये तो होता त्याच्यामध्ये त्याला समाधान नव्हतं. त्याला त्या कम्फर्ट झोन मधून, त्या आरामदायी क्षेत्रामधून त्याला बाहेर पडायचं होतं आणि परमेश्वरासाठी काहीतरी अधिक त्याला करायचं होतं. म्हणून तो अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून प्रियानो, परमेश्वराची ही इच्छा आहे की तुम्ही आणि मी सुद्धा आमच्या आरामदायी परिस्थितीमधून तुम्ही आणि मी बाहेर पडावं. त्या आरामदायी क्षेत्रातून तुम्ही आणि मी बाहेर पडावं आणि या हरवलेल्या जगामध्ये जे आत्मे हरवलेले आहेत जगामध्ये, त्या हरवलेल्या आत्म्यांपर्यंत तुम्ही आणि मी पोहोचावं. म्हणजेच की आमच्या मुलुकाच्या ज्या काही सीमा आहेत, ज्या बॉर्डर्स आहेत, ज्या बाउंड्रीज आहेत, ज्या सीमा आहेत, त्याला ओलांडून आम्ही अशा प्रदेशामध्ये जावं जिथे अजूनपर्यंत ख्रिस्ताचं वचन गेलेलं नाही. त्या ठिकाणी आम्ही जाऊन परमेश्वराचा प्रभाव, प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रभाव त्यांच्यावरती आम्ही पाडावा आणि हे संपूर्ण जग आम्ही परमेश्वरासाठी जिंकावं, ही परमेश्वराची इच्छा आहे प्रियानो. आणि म्हणून याबेजाप्रमाणे तुमची आणि माझी प्रार्थना सुद्धा अशीच असली पाहिजे की परमेश्वरा माझ्या मुलुकाचा विस्तार तू वाढव. हालेलुया. यशया आपल्याला सांगत आहे वचनाच्या द्वारे, परमेश्वर त्याच्याशी बोलला. ते यशयाने आपल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. यशया 54 वचन 2. यशया 54:2 मध्ये म्हटलेलं आहे, आपल्या डेऱ्याच्या जागा वाढीव असं म्हटलेलं आहे. आणि तशाच प्रकारची प्रार्थना जी आहे ती याबेजाने केलेली आहे. आणि याबेज देवाला सांगत आहे, देवा तू माझ्या मुलुकाचा, माझ्या प्रदेशाचा तू काय कर, विस्तार वाढव. हालेलुया. तर परमेश्वर आता यशयाला सुद्धा सांगत आहे की आपल्या डेऱ्याच्या जागा तू वाढव. यासाठी की जागा वाढीव म्हणजे त्या ठिकाणी तो त्यांचा प्रभाव जो आहे त्या प्रदेशामध्ये तो वाढला पाहिजे.
परिणाम जो आहे तो वाढला पाहिजे आणि देवाचा उद्देश जो आहे तो त्या प्रदेशामध्ये पूर्ण झाला पाहिजे. आणि म्हणून जे काही परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या हातामध्ये दिलेले आहे, जी संधी तुम्हाला आणि मला उपलब्ध करून दिलेली आहे, त्या संधीचा लाभ तुम्ही आणि मी घेतला पाहिजे. जे कार्य परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या हातामध्ये सोपवून दिलेले आहे ते आम्हाला प्रामाणिकपणे आम्हाला करायचं आहे. आणि मग येशू काय म्हणतो मत्ती 25:21 मध्ये, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करेन. म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी, ज्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या परमेश्वराने आपल्या हातामध्ये सोपवून दिलेल्या आहेत त्यामध्ये आम्हाला प्रामाणिक राहायचं आहे. ते विश्वासूपणाने आम्हाला त्या कार्य आम्हाला करायचं आहे, जेणेकरून पुष्कळावरती परमेश्वर तुमची आणि माझी नेमणूक करेल. आणि म्हणून अशा प्रकारची प्रार्थना याबेस करत असताना तो देवाला त्याच्या जबाबदाऱ्या वाढवण्यासाठी सांगत आहे, तो त्याचा प्रभाव देवाला वाढवण्यासाठी सांगत आहे आणि त्याला मिळालेल्या ज्या काही संध्या आहेत, ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या वाढवण्याकरिता याबेस सांगत आहे. त्याचप्रमाणे प्रियानो, तुमची आणि माझी प्रार्थना सुद्धा अशाच प्रकारची असली पाहिजे. आम्ही विस्तारासाठी प्रार्थना केली पाहिजे. परमेश्वराने आम्हाला आत्मिकरित्या आमची वाढ करावी, आत्मिकरित्या आमचा विस्तार व्हावा यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आमच्या सेवा कार्याचा विस्तार व्हावा यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आमच्या सेवा कार्याचा प्रभाव वाढावा यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आणि आमच्या सेवा कार्याची क्षमता वाढावी यासाठी सुद्धा आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आणि या सर्व प्रार्थना करत असताना आम्ही स्वार्थी होतो असा त्याचा अर्थ होत नाही, कारण अशा प्रकारच्या प्रार्थना या स्वार्थी प्रार्थना नाही आहेत, पण या प्रार्थना ज्या आहेत या प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराचं गौरव होणार आहे. आणि म्हणून आम्ही विस्तारासाठी प्रार्थना यासाठी केली पाहिजे, कारण त्याच्याद्वारे देवाचं गौरव होणार आहे. तिसरी प्रार्थना जो याबेस या ठिकाणी करत आहे, पहिला इतिहास याचा 4 अध्याय वचन 10, मजवर कोणतीही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे. याबेसाचा जन्म कशा प्रकारे झालेला आहे हे पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं प्रियानो. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की ज्या वेळेस याबेसाचा जन्म झालेला आहे त्या प्रसूतीच्या वेळेस त्याच्या आईला भरपूर त्रास झालेला आहे आणि क्लेशामध्ये त्याचा जन्म झालेला आहे असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं. आणि म्हणून त्याच्या आईने त्याचं नाव जे आहे याबेस ठेवलेलं आहे. आणि याबेस हा एक हिब्रू शब्द आहे, इब्री भाषेतला शब्द आहे आणि त्याचा अर्थ देखील क्लेश असा होतो. पेन किंवा सॉरो, इंग्लिश मध्ये त्याचा अर्थ सॉरो किंवा पेन असं होतं. आणि म्हणून याबेसाचा जन्म जो आहे तो क्लेशामध्ये झालेला आहे. पण याबेसाचं नंतरचं जे काही जीवन आहे ते त्याला क्लेशामध्ये जगायचं नव्हतं, त्याला क्लेशाचा स्रोत हे बनायचं नव्हतं. म्हणून तो अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी तो करत आहे. तो प्रार्थनेमध्ये देवाला सांगत आहे, पापापासून माझं संरक्षण कर. तो देवाकडे सुटकेसाठी यासाठी प्रार्थना करत आहे की देवाने जे आहे ते पापापासून त्याची सुटका करावी, मोहापासून त्याची सुटका करावी आणि एक परिवर्तित जीवन त्याने जगावं यासाठी तो देवाकडे अशा प्रकारची प्रार्थना तो करत आहे. प्रियानो, तो देवाकडे देवासाठी जीवन जगण्याकरिता तो देवाकडे मदत मागत आहे. आणि अशा प्रकारची वृत्ती प्रत्येक देवाच्या लेकरामध्ये असणं गरजेचं आहे. देवाला आम्ही अशी प्रार्थना याबेसाप्रमाणे आम्ही केली पाहिजे की देवा, मला हे जीवन तुझ्यासाठी जगायचं आहे आणि म्हणून तू मला मदत कर, तू मला सर्व पापांपासून तू मला सुरक्षित ठेव, सर्व प्रकारच्या मोहापासून तू मला दूर ठेव
आणि माझं जीवन तू परिवर्तित कर, अशा प्रकारची प्रार्थना तुमची आणि माझी असली पाहिजे. म्हणजे सर्व प्रकारचं पाप, सर्व प्रकारच्या मोहापासून आम्ही दूर राहिलं पाहिजे आणि अशा सर्व गोष्टींचा तिरस्कार तुम्ही आणि मी केला पाहिजे, ज्या गोष्टी परमेश्वराच्या नावाचा अनादर करतात, जे त्याला डिसऑनर करतात, अशा सर्व गोष्टींचा हेट, तिरस्कार तुम्ही आणि मी केला पाहिजे. तुमची आणि माझी प्रार्थना दाविदाप्रमाणे असली पाहिजे प्रियानो. स्तोत्र संहिता 101 वचन 3 मध्ये तो म्हणतो, Psalms 101 verse 3, मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रासमोर येऊ देणार नाही, अनाचाराचा मी तिरस्कार करीतो, तो मला बिलगणार नाही. पहा, ही त्याची प्रार्थना आहे. तो म्हणतो की कोणतीही अशी गोष्ट जी उचित नाहीये, जी योग्य नाहीये, ती माझ्या डोळ्यासमोर सुद्धा मी त्या गोष्टीला येऊ देणार नाही. ती गोष्ट करण्याचं तर दूरच, पण त्याला आपल्या नेत्रासमोर, आपल्या दृष्टीसमोर सुद्धा येऊ देणार नाही, असं तो म्हणतो. जे अनाचाराच्या गोष्टी आहेत, जे दुराचार आहे, अनाचार आहे, त्याचा तो तिरस्कार करतो, हेट करतो आणि त्याला तो बिलगणार नाही, म्हणजे त्याला तो धरून ठेवणार नाही, त्याला तो चिकटून राहणार नाही, अशी प्रार्थना तो देवाकडे करत आहे प्रियानो. आणि म्हणून अशा प्रकारची प्रार्थना दाविदाप्रमाणे तुम्ही आणि मी आणि प्रत्येक देवाच्या लेकराने केली पाहिजे. कारण देवाने तुम्हाला आणि मला मुक्ती देण्याचं एक साधन तुम्हाला आणि मला देव केलेलं आहे. आणि प्रत्येक मोहापासून देव तुम्हाला आणि मला मुक्ती देतो. प्रत्येक पापापासून तो तुम्हाला आणि मला सुरक्षित ठेवतो. आणि त्यासाठी जे साधन तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, ते साधन म्हणजे प्रार्थना आहे. आणि जसं याबेजाने आपल्या प्रार्थनेमध्ये देवाला सांगितलं की कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे, म्हणून देवा तू मला आशीर्वादित कर, अशी त्याची जी प्रार्थना आहे, त्याचप्रमाणे आमची सुद्धा प्रार्थना असली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेस आपल्या शिष्यांना प्रार्थना कशी करावी याचं मॉडेल ज्या वेळेस त्यांनी दिलं, तर त्यावेळेस तो देखील त्याच्या प्रार्थनेमध्ये म्हणाला. मत्तई कृत शुभवर्तमान 6 अध्याय वचन 13 मध्ये, मॅथ्यू चॅप्टर 6 वर्स 13, जी प्रभूची प्रार्थना त्यांनी या अध्यायामध्ये शिकवलेली आहे, त्याच्यामध्ये एक वाक्य असं आहे, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडव. हालेलुया. तर प्रार्थनेमध्ये आम्ही परमेश्वराला सांगितलं पाहिजे की परमेश्वरा, तू आम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये तू आणू नको, तर आम्हाला सर्व प्रकारच्या वाईटापासून, सर्व प्रकारच्या अरिष्टापासून तू आमचं संरक्षण कर. आणि अशी प्रार्थना आमची दररोज असली पाहिजे. दररोज आम्ही परमेश्वराला सांगितलं पाहिजे की परमेश्वरा, तू मला शुद्ध राख, तू मला विश्वासू जीवन जगण्यासाठी तू माझी मदत कर. हे आम्ही दररोज आमच्या प्रार्थनेमध्ये देवाला सांगितलं पाहिजे. सर्व प्रकारच्या अनिष्टापासून, सर्व प्रकारच्या पापापासून, सर्व प्रकारच्या मोहापासून परमेश्वराने तुम्हाला आणि मला दूर ठेवावं, अशी आमची प्रार्थना असली पाहिजे. त्यानंतर याबेस आपल्या प्रार्थनेमध्ये म्हणतो, तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. देवाचा हात कशाचं प्रतिनिधित्व करतं माहितीये का? तर देवाचा हात मार्गदर्शन, संरक्षण, सामर्थ्य आणि देवाची उपस्थितीचं ते प्रतिनिधित्व करतं. ज्यावेळेस आम्ही देवाचा हात आमच्यावरती मागतो, त्यावेळेस आम्ही देवाला सांगतो, देवा तुझं मार्गदर्शन आम्हाला प्राप्त होऊ दे, तुझं संरक्षण आम्हाला मिळू दे, तुझं दैवी सामर्थ्याने तू आम्हाला भरून टाक आणि तुझी महान उपस्थिती आमच्या बरोबर सदोदित असू दे, अशी आम्ही प्रार्थना करतो. ज्यावेळेस देवाचा हात आपल्यावरती मागतो, त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश आहे प्रियानो. आणि म्हणून याबेजाने जे आहे ते फार महत्वाची प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे.
महत्वाचं काहीतरी त्याला समजलेलं आहे या ठिकाणी. आणि काय आहे ते माहिती आहे की इतर सर्व आशीर्वादांपेक्षा देवाची उपस्थिती जी आहे ती फार महत्वाची आहे प्रियानो. देवाचं मार्गदर्शन, देवाचं संरक्षण, देवाचं सामर्थ्य हे सर्व आपल्याला मिळतं प्रियानो. पण त्याच्याहून अधिक महत्वाचं आपल्यासाठी जे आहे ते आहे देवाचं सानिध्य किंवा देवाची उपस्थिती प्रियानो. आणि देवाच्या उपस्थिती विना आमचं जीवन जे आहे ते धोकादायक आहे प्रियानो. आम्हाला देवाच्या उपस्थितीची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी याबेस देवाच्या कृपेसाठी तो मागत आहे. देवाचा हात त्याच्यावरती सदैव असावा यासाठी तो देवाकडे प्रार्थना करत आहे. तो देवाला म्हणत आहे, किती बरं होईल जर तुझा हात माझ्यावरती असेल, म्हणजे किती बरं होईल जर तुझी महान उपस्थिती माझ्या बरोबर असेल. किती बरं होईल की मी तुझ्या सानिध्यामध्ये सदैव असेल आणि तू माझ्या सानिध्यामध्ये, तू माझ्या बाजूला सदैव असावं. तर हे किती बरं होईल. म्हणजे याबेजाला जे आहे देवाला सोडून त्याला चालायचं नव्हतं. देवाला त्याला बाजूला घेऊन चालायचं होतं. देवाने त्याच्या बरोबरीने त्याच्या बाजूने चालावं ही त्याची इच्छा होती. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाने त्याच्या बरोबर चालावं आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाने त्याला दैवी मार्गाने आशीर्वाद द्यावा यासाठी अशा प्रकारची प्रार्थना विनंती याबेस देवाकडे करत आहे प्रियानो. ज्यावेळेस मोशेला सांगितलं जातं की इस्रायल लोकांना तू मिस्र देशातून तू बाहेर काढ आणि तू त्यांना दुधामधाच्या प्रदेशामध्ये कनान देशामध्ये घेऊन जा, त्यावेळेस देखील मोशे परमेश्वराला काय म्हणतो पहा. निर्गम याचा 33वा अध्याय वचन 15. एक्झोडस चॅप्टर 33 वर्स 15. तो त्याला म्हणाला, म्हणजे मोशे परमेश्वराला म्हणाला, तू स्वतः येत नसलास तर आम्हाला येथून पुढे नेऊ नको. मोशे देवाला सांगत आहे की देव जर त्यांच्या बरोबर नसला तर मोशे म्हणत आहे की तू आम्हाला, म्हणजे मोशेला आणि इस्रायल लोकांना इथून पुढे जे आहे ते कनान देशापर्यंत तू नेऊ नको. म्हणजे मोशेला सुद्धा देवाच्या उपस्थितीची, देवाच्या सानिध्याची त्याला गरज होती. देवाच्या उपस्थितीमध्येच त्यांना त्या कनान देशापर्यंत प्रवास करून जायचं होतं. आणि म्हणून तो परमेश्वराला असं म्हणतो की तू जर आमच्या बरोबर येत नसलास तर तू आम्हाला पुढे नेऊ नको. आणि नंतर आम्हाला ठाऊक आहे की मोशे जो आहे तो यशस्वी झाला कारण देवाचा हात त्याच्यावरती होता. म्हणजे देवाची महान उपस्थिती त्याच्या बरोबर होती, देवाचं संरक्षण त्याच्यावर होतं, देवाचं मार्गदर्शन होतं आणि देवाने त्याला सामर्थ्याने सुद्धा भरून टाकलेलं होतं. आणि म्हणून तुम्ही आणि मी फक्त आम्ही यशाचा शोध घेऊ नये, फक्त सक्सेस आमच्या जीवनामध्ये महत्वाचा असू नये, तर आम्ही देवाच्या उपस्थितीचा तुम्ही आणि मी शोध घेतला पाहिजे. देवाची उपस्थिती आमच्या कुटुंबामध्ये असली पाहिजे, देवाची उपस्थिती आमच्या सेवा कार्यामध्ये असली पाहिजे, देवाची उपस्थिती आमच्या दैनंदिन जीवनामध्ये असली पाहिजे. कधी कधी आम्हाला असं वाटेल की मी फार शरीरामध्ये कमकुवत आहे, मी फार वीक आहे, मी फार दुर्बळ आहे आणि मी दिसायला सुद्धा सुंदर नाहीये, दिसायला चांगली नाही, माझा देखावा जो आहे तो अगदी निंदय असा तो आहे. आणि त्यामुळे आम्हाला बऱ्याच वेळेस असं वाटेल की आमच्याकडे ती शक्ती सामर्थ्य नाहीये. पण प्रियानो, परमेश्वराने त्याचं जे काही सामर्थ्य आहे त्याचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्यामध्ये त्यांनी घातलेलं आहे. आणि देवाचं अद्भुत सामर्थ्य जे आहे ते सर्वांकरिता ते उपलब्ध आहे. मग तुम्ही दुर्बळ असा, तुम्ही दिसायला चांगले असा किंवा नसा, तुम्ही सशक्त असा किंवा नसा, कमकुवत असला तरी आणि शक्तिहीन असला तरी देखील परमेश्वराची जे सामर्थ्य आहे ते तुमच्यासाठी ते उपलब्ध आहे. आणि देवाची इच्छा हीच आहे की त्याने प्रत्येकाला जे आहे तो त्याच्या सामर्थ्याने
त्याने भरावं आणि त्याच्या गौरवाकरिता तुमचा आणि माझा उपयोग व्हावा, ही देवाची इच्छा आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही सुद्धा देवाकडे हीच प्रार्थना केली पाहिजे की देवा, तुझ्या शक्ती सामर्थ्याने तू मला भर आणि तुझ्यासाठी, तुझ्या गौरवासाठी माझ्या जीवनाचा तू उपयोग करून घे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आपल्याला या वचनामध्ये पाहायला मिळतं, पहिला इतिहास 4 अध्याय वचन 10 मध्ये, त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला. म्हणजे याबेसाने केलेली जी काही प्रार्थना आहे ती परमेश्वराने ऐकलेली आहे. आणि म्हणून आज या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला हे समजतं की परमेश्वर प्रार्थना ऐकतो. हा खूप सामर्थ्यशाली भाग आहे प्रियानो. या ठिकाणी याच एकाच वचनामधून तुम्हाला आणि मला हे समजतं की देवाने त्याची प्रार्थना ऐकलेली आहे, देवाने त्याच्या प्रार्थनेला प्रतिसाद दिला आहे आणि देवाने त्याची प्रार्थना जी आहे ती मंजूर केलेली आहे. God heard his prayer, God responded to his prayer and God granted his request. हालेलुया. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, आम्हाला खात्री असली पाहिजे की आमची प्रार्थना परमेश्वर ऐकणार आहे, त्या प्रार्थनेला परमेश्वर प्रतिसाद देणार आहे आणि आमची प्रार्थना जी आहे ती परमेश्वर मंजूर करणार आहे. आणि म्हणूनच इर्मया 33:3 मध्ये तो म्हणतो, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. प्रथम कार्य तुम्हाला आणि मला करायचं आहे. आम्हाला तो हाक मारण्यासाठी सांगत आहे. म्हणजे पहिल्यांदा आम्ही हाक मारायची आहे आणि मग आम्ही ज्या वेळेस त्याला हाक मारणे म्हणजे काय आहे तर प्रार्थना करणे. देवाला हाक मारणे म्हणजे प्रार्थना करणे. आमच्या ज्या काही मागण्या आहेत, आमच्या ज्या काही गरजा आहेत, आमच्या ज्या काही विनंत्या आहेत त्या आम्ही त्याच्याकडे घेऊन जाणे, त्याला हाक मारणे असं म्हटलेलं आहे. आणि तो म्हणतो तुम्ही मला हाक मारा म्हणजे मी तुम्हाला उत्तर देईन. त्याचप्रमाणे योहानाचं पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 14 मध्ये म्हटलेलं आहे, 1 जॉन चॅप्टर 5 वर्स 14, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितलं तर तो आपले ऐकेल. हालेलुया. परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की आम्हाला जे काही मागायचं आहे प्रार्थनेमध्ये ते देवाच्या इच्छेप्रमाणे आम्हाला मागायचं आहे. ज्या गोष्टी आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे मागतो त्या गोष्टी परमेश्वर ऐकतो आणि त्या प्रार्थनेचं उत्तर तो आम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. फक्त मागताना आम्हाला आमच्या इच्छेनुसार नाही तर देवाच्या इच्छेनुसार आम्हाला मागायचं आहे. याबेजाची प्रार्थना जी आहे त्या याबेजाची प्रार्थना प्रबळ ठरली. याबेजाची प्रार्थना कार्य करणारी प्रार्थना ठरली कारण ती एक प्रामाणिक प्रार्थना होती. ती परमेश्वर केंद्रित प्रार्थना होती, गॉड सेंटर्ड होती. आणि त्याचबरोबर त्या प्रार्थनेमध्ये देवाचा उद्देश होता. म्हणजे देवाच्या उद्देशाबरोबर त्याची प्रार्थना जी आहे ती संरेखित होती, ती देवाच्या उद्देशाबरोबर अलाइंड होती. यासाठी परमेश्वराने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर त्याला दिलेलं आहे. प्रियानो, अशा प्रकारे आमची सुद्धा प्रार्थना जी आहे ती प्रामाणिक असली पाहिजे. आमची प्रार्थना जी आहे ती परमेश्वर केंद्रित असली पाहिजे आणि आमची प्रार्थना देवाच्या उद्देशाला धरून असली पाहिजे आणि देवाच्या इच्छेनुसार आमची प्रार्थना असली पाहिजे. आणि म्हणून 4 सामर्थ्यशाली गोष्टी आज आम्हाला याबेजाच्या प्रार्थनेमधून आम्हाला शिकायला मिळाल्या. आणि त्या 4 काय आहेत मी सारांश त्याचा तुम्हाला सांगते. परमेश्वराच्या आशीर्वादाची मागणी करा. परमेश्वराच्या आशीर्वादांची मागणी करा. दुसरी गोष्ट आहे त्याच्या राज्यासाठी मोठा प्रभाव पडावा ही इच्छा धरा. तिसरा आहे त्याच्या उपस्थितीवर अवलंबून राहा. चौथा आहे अरिष्टापासून संरक्षण मिळवून घ्या. तर या 4 गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी फार महत्वाच्या आहेत.
याबेजाचं जीवन क्लेशामध्ये सुरू झालं, पण त्याची समाप्ती जी आहे ती देवाच्या आशीर्वादाने झालेली आहे. म्हणून आज तुमची सुरुवात कशी का असेना, तुमचा भूतकाळ कसा का असेना, तुमच्या भूतकाळावरती तुमचं भविष्य हे निश्चित केलं जात नाही. आपलं भविष्य जे आहे ते देवाच्या हातामध्ये आहे, देवाच्या नियंत्रणामध्ये आहे आणि देव आपलं भविष्य त्याच्या आशीर्वादाने भरून टाकणार आहे. आणि म्हणून आमची गोष्ट, आमची स्टोरी काहीही असो, त्यामध्ये परमेश्वर बदल घडवून आणणार आहे आणि आमची गोष्ट या याबेजाप्रमाणे देव वेगळी करणार आहे. जरी सुरुवात जरी क्लेशामध्ये, दुःखामध्ये झाली असेल, तरी त्याचा शेवट जो आहे तो आशीर्वादामध्ये होणार आहे. आणि आमच्या प्रार्थना जणू काय देवाला ते हलवून सोडणार आहेत, अशा प्रकारच्या आमच्या प्रार्थना असणार आहेत. याचा अर्थ हा आहे की देव आमच्या प्रार्थना ऐकल्यानंतर आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या याबेजाप्रमाणे आमची प्रार्थना जी आहे ती आशीर्वादांसाठी आमची प्रार्थना असली पाहिजे. कारण जर देवाचे आशीर्वाद तुम्हाला आणि मला प्राप्त झाले तर फक्त आम्हीच आशीर्वादित होत नाही, तर आमच्या आजूबाजूचे सर्व लोक आशीर्वादित होतात, आमचा मुलूक आशीर्वादित होतो, आमची मंडळी आशीर्वादित होते, आमचं संपूर्ण घराणं आशीर्वादित होतं, आमचा वंश आशीर्वादित होतो आणि त्याचबरोबर आमच्या आशीर्वादांच्या द्वारे देवाचं गौरव होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आमची प्रार्थना देखील याबेजाप्रमाणे अशा प्रकारे असली पाहिजे. परमेश्वर करो आजच्या या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. या आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्याचं या वचनाकरिता आभार मानूया. स्वर्गीय पिता, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू, याबेजाच्या जीवनाद्वारे प्रभू तू आज आमच्याशी बोललेला आहेस. त्यांनी जी सामर्थ्यशाली प्रार्थना तुझकडे केली, त्या प्रार्थनेच्या द्वारे प्रभू तू आज आमच्याशी बोललास, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू, याबेजाप्रमाणे कशा प्रकारे आमची प्रार्थना असली पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचं ज्ञान प्रभू तू आम्हाला देऊ केलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही प्रार्थना करीतो जशी याबेजाची प्रार्थना प्रभू तू ऐकलीस, त्या प्रार्थनेला प्रभू तू प्रतिसाद दिलास, त्या प्रार्थनेचं उत्तर तू देऊ केलंस प्रभू, त्याच्या विनंत्या तू मंजूर केल्यास. त्याचप्रमाणे प्रभू तू आमच्या देखील प्रार्थना तू ऐकतोस, आम्हाला देखील प्रभू तू उत्तर देतोस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. होय प्रभू दाळ परमेश्वरा, तू आम्हाला प्रभू यिर्मयाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहेस, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन आणि तुला ठाऊक नाहीत अशा गहन आणि अद्भुत गोष्टी तुला प्रगट करेन. होय प्रभू दाळ परमेश्वरा, प्रभू ज्या वेळेस आम्ही तुला हाक मारतो त्या वेळेस प्रभू तू आमच्या प्रार्थनेचं उत्तर तू आम्हाला देतोस, तू तुझ्या आशीर्वादाने आमचं जीवन तू तृप्त करतोस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू, प्रतिकूल परिस्थितीमध्ये, अनुकूल परिस्थितीमध्ये आम्ही तुझ्याकडे यावं, तुझा धावा आम्ही करावा, तुझा शोध घ्यावा, तुझ्या उपस्थितीचा आम्ही शोध घ्यावा, याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. देवपित्या, तुझा हात सदैव प्रभू आमच्यावरती असावा, याकरिता मी तुझं प्रार्थना आणि विनंती करते. इथून पुढची वेळ तुझ्या हातामध्ये सोपवून देऊन प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन.